उमेश मंथन आलाय गोल आपण तर बॅटिंगला सलामीला आलाय मंथन आणि मंथन माळी आणि आपण तर उमेश पाटील ही जोडी पाटील एक इनिंग ना तू कर हो याला दाखव मग तू जाऊ दे ना नंतर त्याला दाखव कसा करायचा चल ये बाळा थांब थांब आलाय 1 मिनिट जरा अंपायर दीपक 1 मिनिट करतो ना दे ना पाटीलला जवळ ते बघ तुला सांग बॅटरचा अपडेट लागेल तर तू बघ मागे कसं लिहिलं फक्त कॅच कोणी घेतली किंवा रनआउट कोणी केलं तो गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन यावेळेला आपण पाहू शकता त्याला पण तर थांबा जरा 1 मिनिट दीपक चौधरी आपण या जातात आयोजक जातात तिथे आपण या जेवण करून घ्या तर वेळेत जेवण झालंच पाहिजे खूप चांगली स्पर्धा गावदेवी कोपर 40+ क्रिकेट संघ आयोजित माळसाई चषक 20-25 दमदार आयोजन दुपारच्या भोजनानंतर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत अजूनही कोणी जर जेवण करून घेतलं नसेल त्यांनी जेवण करून घ्या रमेश दादा आम्ही भरपूर ठिकाणी स्पर्धा कव्हर करत असतो 3 महिन्यात नाना गावी जातो पण या कोपरवासीने जे स्वागत केलं ना त्याबद्दल त्यांना धन्यवाद भाकरी प्रथमच जेवायला मिळाल्या आणि ते पण पाहिजे तेवढ्या असं नाहीत अर्धी घेतली असं नाही 1.5 पाहिजे तर 1.5 घ्या 2 पाहिजे तर 2 घ्या तुम्हाला पोटात जागा असेल तेवढे खा चला सामना सुरू होतोय गोलंदाजी मार्कवर येतो आपण पहिले यावेळेला अमित पहिला चेंडू बॅक पुढे गेलाय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका चेंडू चाललाय स्वीपाकावर रिजन मधून सीमा रेषा पार 4 धावा चौकार शॉर्ट अप लेनचा चेंडू होता बॅकफुटर गेले बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि पाठवून दिला स्वीपाकावर रिजन मधून चेंडूला अमित गायकर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला म्हणतात हो चांगला चेंडू होता कॉडमॅनचा अपील केलं जातंय कॉडमॅनचा अपील तुम्ही नेहमी मुख्य पंचांकडे करा कारण स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला कॉडमॅनचा अपील उचलून धरणार नाहीयेत खूप चांगला कमबॅक बघायला मिळतोय पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू डॉट पुणे अमित गायकर ऑन साइडला शॉट फाईन लेग 113 आपण तर डीप स्क्वेअर लेगला मिड ऑन लेग पुन्हा एकदा लॉफ केला आडव्या बॅटने पाठवून दिलाय चेंडूला 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार चौकार जो कोणी बॅटर 50 धावा कुटेल त्याला आपण तर आयोजकांच्या माध्यमातून ₹2222 मनोज म्हात्रे यांच्याकडून 2000 ओ फटका पुन्हा एकदा चांगला आहे टका वाजलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षण वेगाने येतो मंगेश यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल मंगेश या संघाचा खूप चांगला क्षेत्ररक्षण धावसंख्या 10 फलकात पाहू शकता 9 एक चांगली सुरुवात कोपर 40+ संघाने नाणेफेकी गमावल्यानंतर दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत बोपर संघ देखील एक ताकदवान संघ आहे ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण गली एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला श्यामला पाहू शकता एक क्षेत्ररक्षण शॉट कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता अमित ओ चांगला चेंडू होता बॅटरमध्ये चेंडू फेकला होता डॉट चेंडूची समाप्ती होते अमित पुणे गोलंदाजी मार्कवर ओ चांगला चेंडू होता यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूने यष्ट्यांचा भेद बॅटर बाद पाटील येतोय रेग्युलर क्रिकेट भरपूर गाजवलं बाईक देखील मिळाले होते रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून पायचा 40+ माध्यमातून पुणे त्या मैदानात येत आहेत पहिला गडी बाद झाला 9 यादा संख्येत अमितला विकेट मिळाले आपण पहिले तर आमचे मान्यवर आज आपण तर रमेशजी म्हात्रे साहेब सामना एन्जॉय करतायत
त्यांच्या जुन्या खेळाडूंची आठवण देखील त्यांनी आम्हाला पूर्णपणे लिहून दिलेत की कशा प्रकारे जुन्या प्रकारचे खेळाडू खेळायचे, त्यांनी कशा प्रकारे क्रिकेट खेळलाय आणि आज ते आपण त्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. दुपारच्या भोजनानंतर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो मंगेश, येतोय मंगेश महात्रे, येतो या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. प्रेक्षक देखील बघा कैलासवासी सुवर्ण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये बसून आनंद घेत आहेत. दुपारचं भोजन झालंय, आता त्या भोजन पूर्णपणे आपण आता त्याचा आनंद घेतल्यानंतर मनसोक्त क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मंगेश आता मिड ऑफला क्षेत्ररक्षण आता तैनात पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण बॉडी लॉंग ऑनला पण डीप मध्ये पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला, शॉर्ट लेग रिजन मध्ये पण एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मंगेश गोलंदाजी मार्कवर मंगेश म्हात्रे या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पारितोषिक देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विकेट हायड्रिक साठी आपण देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणारे 1111 रुपयाचं पारितोषिक असणारे आयोजन कमिटीच्या माध्यमातून मंगेशचा पहिला चेंडू फुल टॉस आहे, कव्हर्सला पाठवलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, डीप मधनं क्षेत्ररक्षक 2 धावा होतात का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात 11 धावा, दुसरं षटक प्रगती पथावर आहे. बघा अजूनही कोणी जर प्रेक्षक खेळाडू जेवले नसतील तर जेवण करून घ्या. उत्तम जेवण आहे स्वरा कॅटरसच्या माध्यमातून, उत्तम प्रकारचं जेवण आहे प्रमोद यांच्या माध्यमातून. ओ फटका चांगला यावेळेला, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह इनफिल्डच्या वरून उडवलाय, चेंडू वेगाने चाललाय, स्वीपा कव्हरला, क्षेत्ररक्षक पडतोय. हळूहळू श्याम. रमेश दादा आपण नेहमी म्हणतो ना, माणूस ना मळका असावा पण जळका नसावा. मळका माणूस कपडे स्वच्छ होतात पण जळका माणूस कधीच स्वच्छ करता येत नाही. श्याम चालेल, पडला पण चालेल, स्वतःला सावरतायत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. किती वेगाने धावले, फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. श्याम जर दुखापत झाली असेल तर लगेच सांगा, प्रथम उपचार केला जाईल. आमचे डॉक्टर विश्वास दादा लगेच आपण सज्ज राहायचंय. श्याम ओके बघा जर पिंटू आम्हाला कळवा श्याम ओके आहेत का नाही. वेगाने पडलेत. डॉक्टर सुभाष बघा जर पाहिजे असेल तर मेडिकल किट घ्या लगेच. बघा तुमच्यासाठी स्प्रे आहे, बँडेड आहेत, पाणी पाहिजे असेल तर पाणी घ्या. श्याम आपण तर एक चांगले खेळाडू आहेत. पिंटू लागलाय का जास्ती, हाताला लागलंय वाटतं, दुखापत झाली वाटतं. एक चांगला खेळाडू दुखापतग्रस्त होतोय. जितू बघा जरा त्यांना विचारपूस करा, लागलंय का श्याम, लागलंय का. करण देखील येत आहेत. सबस्टिट्यूट खेळाडू आपण लगेच. श्याम ओके, जरा बसा, हवेवर बसा श्याम, हवेवर बसा. पाणी द्या त्यांना, कोणी त्यांना काही विचारपूस करू नका, त्यांना रिलॅक्स होऊ दे. 15 धावा धाव फलकाती लागल्यात, वेगाने धावले ते. आउटफील्ड थोडीशी आपण बेले तर आउटफील्ड उतार चढ उतार आहे. रेग्युलरचे देखील खेळाडू आपण पाहू शकता संपूर्ण आनंद घेतात क्रिकेटचा. करण देखील आनंद घेत आहेत. मात्र देखील आपण बघले तर श्रेक्षक आहेत 40+ एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. मनोज म्हात्रे देखील आपण पाहू शकता क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मंगेश गोलंदाजी मार्क शकला, मंथन माळी पुणे त्या बॅकफुट जाऊन कट करायचं होतं. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं, यावेळेला इथे विकेटची शक्यता होती, बॅकिंग नव्हती, पण मंगेश सांगत तरी मारा तुम्ही. डॉट चेंडूची समाप्ती होते. मंगेश पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा का तो टाकला मंथन माळी. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू, त्या बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करायचं होतं. जो कोणताही बॅटर आपण इथून 50 धावा कुटेल आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण 2201 आपण तर 11 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि तसेच आपण तर मनोज म्हात्रे यांच्याकडून 2000 म्हणजे तब्बल
आपण बघितले तर 4211 पारितोषिक असेल. विकेट SP देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मिड ट्रॉफी सेंटरचे ओनर SP, आपण जेवण करून घ्या. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुकच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला, लॉंग लेट सीमा रेषा पार, चौकार. नाही, आता जेवण सुरूच झालंय सुभाष, तुम्ही जेवण करून घ्या. आम्हाला माहिती आहे तुम्ही उशिराने जेवता, कारण का शॉप देखील आहे, शॉप बंद झाल्यावर ते जेवतात, पण आता जेवण करून घ्या. मंगेश, पुणे तर शॉट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला मनगटा सायने वळवलाय, चेंडू चाललाय लॉंग लेटच्या दिशेने, चौकार. चौकार आले आहेत, अजून एक चौकार आला तर कॅश प्राइज मिळेल आयोजकांच्या माध्यमातून. आपण बघितले तर आमचे शाखा प्रमुख, आपण बघितले तर अनिल म्हात्रे शाखा प्रमुख, आपण तर कोपरगावचे, लगातार 3 चौकारासाठी आता 1000 रुपये, लगातार 3 षटकासाठी आपण आता 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी देखील आपण आता 1111 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. संधी आली आहे मंथनला, पुढच्या चेंडूत त्यांनी चौकार मारला तर 1111 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना गावदेवी भोपर 40+ संघ, एक बॅटर बाद. आपण इथं 23 धावा. रेग्युलरचे देखील खेळाडू भरपूर आले आहेत, आर्यन देखील आले आहेत आपल्या संघाला सपोर्ट करायला, राहुल पाटील देखील आले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अवी देखील आले आहेत, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. रेग्युलर क्रिकेट जेव्हा खेळतात तेव्हा भोपरचे 40+ खेळाडू सपोर्ट करतात. काल आपण बघितलं सोमनाथ देखील रेग्युलरच्या खेळाडूंना सपोर्ट करत होते ग्रामीण वर्ल्ड कपमध्ये. आज ते खेळणार आहेत, 40+ खेळाडू खेळणार आहेत, रेग्युलरचे खेळाडू सपोर्ट करले आहेत. अमित आलेत, अमित गायकर आलेत दुसऱ्या स्पेलमध्ये. जरा थोडंसं बाजू आमच्या या एंट्रीवरनं जरा टेबल जाऊ दे लवकर. अमित P1 P2 संपले आहेत. आता पाचच्या क्षेत्रात थोडंसं विखुरलेलं बघायला मिळत आहे. स्विच हिट करायचा प्रयत्न केलाय, स्ट्रॉंग अपील होत आहे यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 25 धावा. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे देखील भोजनाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन देत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अमित पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतोय, हेमंत चेंडूला फीड करतोय. इथे मात्र एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्रक्षण हेमंतचं. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. प्रथम बॅटिंग करताना गावदेवी भोपर 40+ संघ. अमित फटका चांगला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर. आपण तर लॉंग ऑनला चेंडू चाललाय, प्रेम आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी देखील होते. मिडॉन नाहीये पण तिथून मात्र चेंडू वेगाने गेलाय. धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. मयूर देखील आमचे रेग्युलरचे खेळाडू चांगला आम्हाला सपोर्ट करतात, त्यांचं केलं हार्दिक स्वागत. पुन्हा दाडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू वेगाने चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बाला, चांगलं क्षेत्ररक्षक आहे, फेकी देखील चांगलं येते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. एक्स्ट्रा मिळते का पाहायचं आहे. जिथे 2 होते ते 3 झाले आहेत. आज गोलोली संघ मैदानावर करतोय काय चुका करतोय, एक अतिशय चांगला संघ आहे. 31 धावा. तर प्रवीण पाटील यांनी जर रिव्हर्सला षटकार मारला तर आपण तर यस बाद. पारितोषिक पुकाराच्या आधी बाद झाले आहेत. तर प्रवीणसाठी पारितोषिक देखील आलं होतं आपण तर निलेश म्हात्रेच्या माध्यमातून, पण ते पुकाराच्या आधीच ते लेग बिफोरच्या स्वरूपात बाद झाले आहेत. अजून एक धक्का बसतोय. पारितोषिक लावली जातात पण ती पटकन बाद होत आहेत. बॅटर आता नवीन बॅटर तर शरद येतो. शरद माळी सर्वात अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू.
प्रवीणकडनं आशा होती, भरपूर आशा होती बोपर 40+ संघाला, पण बॅटिंग त्यांची तशी झाली नाही. चांगला चेंडू फेकला होता यावेळेला प्लम LBW. मंथन माळी काय बॅटिंग करतोय बघा. विलास देखील आपण बघितले तर प्रकाश बातचीत करतोय. शरद माळी आलाय. डावखुरा आक्रमक बॅटर, एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. सोपान पाटील देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो, चांगला चेंडू, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकाती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 31. हॅलो, तर मंगेश जोशी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं. त्यांचा सन्मान आपण करूया. मंगेश जोशींचा आपण सन्मान करू. मंगेश जोशी यांचा देखील सन्मान केला जातोय. चालेल ना, आले तर 15 14ला मी आहे ना, देतो त्याला. 16ला इथे आहे ना, मी विनोद पाटील आम्ही इथे ना साध्याला 4 दिवस नाही इथे फोन मध्ये सांगतो. हो चालेल. मान्यवरांचा सन्मान केला जातोय. ड्रिंक्स टॉली देखील मैदानात गेले, खेळाडू जलपान करतायत. नेक्स्ट मॅच असणारे आपण तर खंबालपाडा 40+ विपक्ष नवापाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या टॉस बॉक्सच्या इथे येऊन थांबायचं, मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. 3 षटकांचा खेळ संपला, धावा 31, अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. शरदला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. दत्ता देखील आम्हाला विचारतायत दुपारचं भोजन झाल्यानंतर, बाळू पाटील 4 षटकं की 5? 4च आहेत, आपले नियम आहे आशोशींचं. प्रत्येकाने भोजन खूप चांगलं झालं ते देखील सांगितलंय. जागृती स्पोर्टची आपण बॅट देखील पाहू शकता, शूज देखील त्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. गोलंदाजी मार्कवर येतो, आपण पाहू शकता. बाला येतोय, प्रदीप उर्फ बाला. दोन्ही टाक ना, प्रदीपच टाक, आम्ही बाला बोलेल त्याला. 12 चेंडू 28 धावांची खेळी करतोय आपण. मंथन चांगली बॅटिंग करतोय, मंथन माळी. बाला लेफ्ट आर्मर आहे. स्वीपचा फटका बघायला मिळाला. आडव्या बॅटने वेगाने चाललाय चेंडू मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शरदचं कौतुक करे, किती वेगाने धावलेत बघा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 33 धावा. मंथन माळी काय बॅटिंग करतोय, 30 धावांचं योगदान देतोय. संघाची धावसंख्या 33. बाळा लेफ्ट हँड ओर देखील मारा करतोय. पुन्हा एकदा आपण ते शपल होऊन इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक करायचं, खेळायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते, काहीतरी आगळं वेगळं स्ट्रोक खेळायचं होतं. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. 2 बलाढ्य संघ, एका बाजूला खंबालपाडा 40+ तर दुसऱ्या बाजूला नवापाडा 40+. 2 दिग्गज संघांमध्ये मॅच. दीपक चौधरी देखील सामन्याचा आनंद घेतात दुपारच्या भोजनानंतर. डॉक्टर देखील आपण पाहू शकता. सुभाष मडवी ऑन साइडला चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळते तिथे, दुसरी होते का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल करती 35 धावा. सुभाष दादा तुमचे मामा आहेत का? सुभाष डॉक्टर आलेले आहेत. बाला लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतो शाकला मंथन. ओ चांगला चेंडू आपल्या स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केलीये. काय घडलं मैदानावर. 2 धावा मिळत आहेत.
तिसरी होते का पाहायचं. तिथे विकेट गेला असता तिथे 3 धावा मिळत आहेत. आज गोलवली संघ ज्यासाठी जाणला ती कामगिरी करत नाही मैदानावर. चुका चुका आणि चुका बघायला मिळत आहेत. 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती एक शॉट आहे का लारा. यस, बॅट ग्राउंडिंग झाली नसावी कदाचित. नाही, पॉपिंग क्रिकच्या आतमध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करायचे नाही, त्याला रिव्ह्यू नाही आहे मंथन. फक्त तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असणार, तो हाईट फॅक्टर किंवा रनआउट. आपण तर तुम्ही यास आपण वापरू शकता रनआउटसाठी. एक शॉट आहे म्हणजे आपण बघितलं तर धावा झाल्या धावफलकाती 37 धावा. 37 धावा आपण धावफलकाती पाहू शकता. 4थं षटक प्रगतीपथावर. प्रदीप उर्फ बाला गोलंदाजी मार्कवर. चला टॉस साठी यायचंय. खंबालपाडा फोर्टी प्लसचे कॅप्टन आणि नवापाडा फोर्टी प्लसचे कॅप्टन टॉस साठी या. एक्झिबिशन मॅच देखील आम्हाला खेळायची. यस, आपण तर नवापाडाचे कॅप्टन उमेश क्षेत्ररक्षण करतायत. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. एक्झिबिशन मॅच देखील असणार आहे. तिच्यासाठी देखील ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. शरदसाठी ऑन साइडला स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, फाईन लेग सर्कलमध्ये एज आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित तिथे बॅटर बाद झाला असता. दुसरी होते का पाहायचंय. मंथन किती वेगाने धावतोय बघा यावेळेला. का इथे बाद होतात बॅटर. यस, बॅटर बाद. इतकी चांगली बॅटिंग करत होत मंथनने. एक दुसरी धावेची रिस्क का घेतली. नवीन बॅटर येतो सचिन, येतोय सचिन पाटील. नवीन बॅटर तर सचिन येतोय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सचिन पाटील. तर परिवहन माजी सभापती आपण तर संजयजी पावशे साहेबांचं आगमन. त्यांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. डाऊन द ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला मिडॉनवरून. आपण तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्याकडून झाले मिस फील्ड. त्याचं रूपांतर होतं 2 धाब्यांमध्ये. संजयजी पावशे साहेब येतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकाती 40 धावा आपण पाहू शकता. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ झालाय. 10च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. नाही जर बघा अजूनही कोणी डॉक्टर कुठे झाले. कॅमेरावाला नाही, ही तुमची सेवा आहे. अंतिम षटक घेऊन आला आपण पाहू शकता. प्रेम आलाय, प्रेम पाटील. चाळीस धावा धावफलकाती लागल्या. सचिन पाटील पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण का अजूनही आपण तर अंतिम षटक प्रगती पथावर आहे. प्रेम पाटील आले. प्रेम पाटील, प्रेम पाटील, प्रेम पाटील, प्रेम पाटील. स्ट्रायकेला सचिन पाटील. पाटील तू पाटील. एज आहे, झेलची शक्यता. बॅटर बाद. प्रेमला यश मिळालं. यष्टीरक्षक धनाजीने खूप चांगला झेल घेतलाय. संघनायक आहेत. आपण एक चांगले क्रिकेटर, एक चांगलं व्यक्तिमत्व नितीन जोशी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जोर डोंबोलीचे थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, पण क्रिकेटची प्रचंड आवड. त्यामुळे घरी बसून त्यांना मध्ये चालणार नाही, मैदानात जाणं फार गरजेचं आहे आणि ते आले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. नितीन जोशी, जर आपण जेवण केलं नसेल तर जेवण करून घ्या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. फुलटॉस पाठवून दिला यावेळेला. स्क्वेअर लेग, सी मार्शा बार, षटकार.
प्रेम गोलंदाजी मार्कॉस स्ट्राईकला जोगिंदर. शफल झाले आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू कमबॅक बघायला मिळाला. यावेळेला शफल झाले होते आपण तर बॅटर थोडंसं शफल झाले आणि चेंडू बघितलं थोडीशी गती कमी केली त्यामुळे चेंडू संत गतीने आला आणि स्ट्रोक लवकर खेळले. डॉट चेंडूची समाप्ती. चेंडू बाकेत अजूनही आपण इथं विचार केला तर 3. प्रेम तू जोगिंदर. पुन्हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे का वाचला. हळू 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 बॅटर आपण आता सेफ आहेत की नाही. नॉट आउट आहे असं वाटतंय. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 48 चेंडू बाकी. 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रेम तू जोगिंदर. ओ चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर थोडीशी लाईन आणि लेंथ बदलली. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतात. थोडंसं पडल्यानंतर चेंडू स्विंग देखील होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. अंतिम चेंडू. प्रेम गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला जोगिंदर माळी. डान्सिंग डाऊनच्या मध्ये खोदून काढलाय चेंडूला. चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 झाले आहेत देखील. बाल आले आहेत. कुठरो धावसंख्या 10 फलकावरती बरोबर आपण 50 धावा झाल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष्य असणार यावेळेला आपण गोलवली 40+ बस संघासमोर. तर टॉस साठी या चला लगेच खांबालपाड्याचे कॅप्टन नवापाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस देखील आम्ही करणार आहोत. तर दुसऱ्या फेरीतील आपण पहिली मॅच असणार आहे. डॉक्टरांच्या हातात काय येते असं असं असं. उमेश मांजरेकर साहेब देखील येणार आहेत. चला आपण पहिले तर कॅप्टन या खंबालपाड्याचे. खंबालपाडा 40+ कॅप्टन यायचं लवकर. चला खंबालपाड्याचे कॅप्टन यायचं लवकर टॉस साठी. नवपाड्याचे कॅप्टन आलेत. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी. 51 धावांचं लक्ष्य पाहिजे. गोलवली 40+ बस संघ हे आव्हान पार करतो की नाही जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी. आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. धन्यवाद. तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. द्वितीय फेरीला प्रारंभ होतोय. खंबालपाडा वर्सेस नवापाडामध्ये टॉस होतोय आणि टॉस करण्यासाठी तर आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर बघूया टॉस कोणाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतो. द्वितीय फेरीचा पहिला सामना. टॉस जिंकलेला आहे. डिसिजन सांगा. खंबालपाडा संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करणार आहेत. तर पुन्हा सांगतायत सूरज की तर डिसिजन पेंडिंग ठेवलाय. चला मॅच करूया सुरुवात. 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. गोळवली 40+ बी संघासमोर. भोपर संघाने पहिल्या सत्राचं वैशिष्ट्य आपण बघितलं तर मंत्रमाळीने 34 धावा केल्या 17 चेंडूमध्ये. 200चा त्याचा स्ट्राईक रेट आला. त्याच्या व्यतिरिक्त सेकंड हायेस्ट टोटल आपण बघितली वैयक्तिक तर जोगिंद्र माळेने 8 धावा केल्या 4 चेंडूमध्ये. दोघांचे स्ट्राईक रेट 200चा राहिले. टार्गेट 51चं मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं. 50 धावांचं टार्गेट चिंचोड्याचा पाडा संघाला पूर्ण करता आलं नाही. या दरम्यान आदरणीय संजयदादा पावशे यांचं आगमन झालंय. त्यांना आपण सन्मानित करूया. राजकीय क्षेत्रातील फार मोठं नाव.
तर खंबालपाडा फिल्डिंग करणार आहे. तर संजयजी पावशी यांना विनंती करून आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे आधारस्तंभ आदरणीय रमेश सुकरे मात्रे साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. आणि आज सकाळपासून दादांना खरं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. एक काळ कोपर संघासाठी भरपूर क्रिकेट रमेशजी मात्रे खेळलेले आहेत आणि ते प्रेम आज आपण बघितलं की सकाळी लवकर आले, उद्घाटन सोहळा पार पडला, त्यानंतर आता दुपारपर्यंत पहिली फेरी जवळजवळ संपन्न होत आलेली आहे. तोपर्यंत ते थांबले, दुपारच्या भोजनाचाही आनंद घेतला आणि आता मात्र थोड्याशा विश्रांतीसाठी मात्र घरच्या दिशेने ते रवाना होत आहेत. खरं तर राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना, सामाजिक कार्य करत असताना विश्रांतीला फारसा वेळ मिळत नसतो, पण त्यांनी आज आपला बहुमूल्य वेळ दिला आणि संध्याकाळी किंवा उद्याही ते आपल्यासोबत असतील. तर या दरम्यान संजयजी पावशे राजकीय क्षेत्रातील हे देखील फार मोठं नाव आहे. नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाचा ज्यांनी सातत्याने विकास केला, अनेक खंडित पडलेली जी कामं त्यांनी मार्गी लावली, असे संजयजी पावशे यांचा सन्मान या मंचावरती झालेला आहे. जेवणाची अत्यंत उत्तम सोय करण्यात आली, सगळ्यांसाठी जेवण ठेवण्यात आले आहे आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात येतं की ही स्पर्धा आहे की एखादं लग्न कार्य आहे किंवा साखरपुडा, अशा पद्धतीने एकदम रॉयल कारभार आपण बघितला. जेवणाची उत्तम व्यवस्था, एकदम शिस्तबद्ध पद्धतीने कॅटरिंगची व्यवस्था, आमचे प्रमोदजी मात्रे व त्यांची संपूर्ण टीम आणि संपूर्ण आमची आयोजन कमिटी ज्यांनी ही सगळी व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि काल आम्हाला भालचंद दादा म्हणाले की काल तांदूळ दळले होते, आज हळद आहे, उद्या लग्न आहे, तर उद्या रविवार आहे आणि वार बघितल्यानंतर टोपं वाजायला वेळ लागत नाही. हा गमतीचा भाग आहे मित्रांनो, पण अत्यंत चांगली व्यवस्था, आयोजन सुंदर पद्धतीने गेले. पर्व पहिले, नवीन मैदान आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले या स्पर्धेने. तर या मैदानाकडे 51 धावांचं टार्गेट. तर गोळवलीचे 12th मॅन, प्लीज कोणी असेल, एखादा जर तुमचा समर्थक असेल तरी चालेल, या आपण ते अपडेट व्यवस्थित करता येईल आपल्याला. तर मैदानाकडे 51 धावा करायच्या आहेत. मॅच सुरू करा लगेच, जास्त वेळ घेऊ नका. अमित आणि प्रदीप उर्फ बाळा सलामीला आपण बघतायत. यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी, पावसाळी रबर बॉल क्रिकेटही गोळी 40+ संघाने गाजवलाय आणि बघूया आता या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी होते. समोर भोपर सारखा संघ त्या ठिकाणी 51 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केले. बॉलिंग मार्कवर जयवंत पाटील तयार होत आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पॉवर प्ले मध्ये बघतोय. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड विकेटला आपण बघतात फील्ड त्या ठिकाणी तैनात आहे. तर फिल्डिंग सजवत असताना आपण बघतायत प्रवीण पाटील त्या ठिकाणी आहेत. इनफिल्ड मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, पॉइंटला फील्ड, त्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी कट करायचा होता, डॉट येतोय. सुरुवात चांगली झाली आहे जयवंत पाटील यांच्या षटकाची डॉट बॉलने. मागच्या मॅच मध्ये डिफेंड केले होते मोठागाव संघाने 50 धावा, त्याच्या आधी आपण बघितले नवापाडाने चेस केले. पहिल्या मॅच मध्ये डिफेंड झाले. फुल टॉस लेग स्टंप वरती क्षेत्ररक्षण, तिथे थोडस सुभाष होते, चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू थांबवलंय, तिथे फंबल झालं होतं, पण एक धाव येते. स्ट्राईक वरती प्रदीप येतोय. रेग्युलरचं क्रिकेट भरपूर गाजवलं अमितने, प्रदीपने, प्रेमने आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण वळूया 40+ आनंद घेऊया आणि त्यानंतर या सगळ्या खेळाडूंनी सातत्य दाखवलं खेळामधलं. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज प्रदीप तयार होतोय. क्षेत्ररक्षक व्यूहरचना प्रदीपसाठी थोडीशी बदलत असताना संघनायक एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आणलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षक जो ऑन साइडला होता तो लॉंगॉनच्या दिशेने आणलाय. उजव्या हाताच्या फलंदाजाला तो मिड विकेटला होता, तो आता मात्र डाव्या हाताच्या बॅटरसाठी येतोय लॉंगॉनला. बॉलिंग मार्क जयवंत पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. प्रवीण होते, गुड फिल्डिंग. केवळ एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते.
गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली. आपण बघतायत 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या आहेत. आमचे स्कोर आमच्या सोबतीला आहेत. मयुरेश आलेले आहेत रेग्युलरच्या माध्यमातून. मयुरेशला आपण खेळताना बघत असतो, पण सध्या आमचे ऑफिशियल स्कोरर दुपारच्या भोजनासाठी त्यांनी तो ब्रेक घेतला होता. थोडीशी विश्रांती मिळायला हवी प्रत्येकाला. ओ समोर झेल ड्रॉप, सोपा झेल होता, चूक झाली आहे. जीवनदान मिळते अमितला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या गोळवली 40+B ची झालेले 3 धावा. 4 चेंडू 3 आल्यात. आतापर्यंत हे षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे, पण अजूनही 2 चेंडू शेष आहेत. अमितकडे चांगलं टेक्निक आहे, अमितकडे अनुभव आहे. अमित लेदर बॉलच्या माध्यमातूनही चांगला परफॉर्मन्स देत आलाय आणि अमितला जीवनदान देणं मागात पडू शकतं भोपर 40+ला. फाईन लेगला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिटच्या आतमध्ये आपण बघतोय. योगेश देसले होते वायडी आणि अशा प्रकारे आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय झालेली ती म्हणजे 4 धावा. 5 चेंडूत केवळ 4 आलेले आहेत. आतापर्यंत फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये जयवंत पाटील यांना यश आलंय. अमित स्ट्रायकिंगला सामना करेल. ओहो, कॉपी बुक स्टाईल मध्ये स्क्वेअर कट. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय अमित गायकर. जास्त घेऊ नका भोपर टीम प्लीज. आयोजकांनी वेळेच्या बाबतीत सगळ्यांना सक्त ताकीद दिली की प्लीज विनाकारण एकत्रित येऊ नका, विनाकारण वेळ वाया घालू नका. पहिले षटक संपले, धावा आले धावफलकावरती 8. पहिल्या 5 बॉलमध्ये आपण बघितलं धावा होत्या फक्त 4 होत्या, पण अंतिम बॉल ऑफस्टंपवरती शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅकफुटवरती गेले. खूप चांगल्या तंत्राच्या सहाय्याने, फुटवर्कच्या सहाय्याने गॅपमध्ये त्या ठिकाणी खेळले आणि स्क्वेअर कॅट करत असताना चौकार वसूल केलाय. 8 धावा पहिल्या षटकाच्या अंती. एकही विकेट नाही आहे. बॉलिंग मार्कवर जोगिंदर माळी तयार होत आहेत वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचे दुसरं षटक आपण बघतायत. या ओव्हरमध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती बघायला मिळतील पेट्रोलिंग करत असताना. एक काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, त्याचबरोबर एक मिड विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला फिल्डर. लेफ्ट हँडेड बॅटर आहे त्यामुळे तो लॉंग ऑफ आपण म्हणू शकतो. फ्लाइट दिली. पहिलाच बॉल कॉट बिहाइंडचा. लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारला जातोय आणि अंपायर या ठिकाणी सांगतायत हा वाईड बॉल आहे. बघूया 2 पंच त्या ठिकाणी काहीतरी चर्चा करतील. अपील जर जोरदार झालं तर कॉट बिहाइंडचं तर नॉट आउट अंपायर सांगतायत. सुगंध पाटील त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत लारा आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण त्या ठिकाणी बघतोय करण आहेत आमचे. तर 2 आमचे अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर. एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला सुगंध उर्फ लारा. पुन्हा एकदा जोगिंदर. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. दुसरा चेंडू वाईड येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, या ओव्हरमध्ये आपण बघताय एकही चेंडू आला नाही, पण 2 चेंडू सलग वाईड फेकलेले. दिशाहीन गोलंदाजी आपण बघतायत. 51चं संरक्षण करायचं आहे. मैदानावरती सलामीवीर अजूनही चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना उडवलाय, खूप उंच गेला. झेल होईल का? प्रयत्न चांगले झाले होते पण चेंडू थेट सीमा पार आणि हा पहिला षटकार
गोळी 40+B साठी फलंदाज बाळाच्या बॅट मधून. आमचे डीजे देखील दुपारच्या लंच साठी मला वाटतं ब्रेक घेत आहेत, पण या षटकाने धावसंख्या धावफलक होती 16. एज यशांच्या मागे देखील जेल ड्रॉप होतोय. 2 जेल ड्रॉप झाले, दोघांनाही जीवनदान मिळाले. आधी अमितला, आता मात्र प्रदीप पाटीलला जीवनदान मिळते. या कॅचेस पकडायला हव्यात, कारण 51चं संरक्षण करायचं असेल तर विकेट्स फार महत्वाचे आहेत. सद्यस्थितीमध्ये धावसंख्या धावफलकावरती 17 आपण बघतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. जोगिंदर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठवलेला आहे. इनफिल्ड मध्ये आपण बघतोय 30 यार्डचं वर्तुळ. मैदान काही ठिकाणी तुम्हाला आउटफील्ड थोड्याशा काही ठिकाणी खड्डे देखील आहेत, काही ठिकाणी थोडासा उंच सपाट भाग आपल्याला बघायला मिळतोय. ओ चांगला चेंडू, पहिलाच बॉल. यावेळेस स्ट्राईक वरती आल्यानंतर खेळत असताना आपण बघतायत अमित आत आणला होता चेंडू, डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. ओहो, यावेळेस मात्र झेल होईल का? आणि झेल त्या ठिकाणी झालाय ड्रॉप. तिसरा झेल या इनिंग मध्ये सुटलेला आहे आणि दुसरं जीवनदान अमितला मिळतंय. 4 धावा येत आहेत. 21 ही धावसंख्या आपण बघतायत. अजूनही 30 धावांची गरज आहे विजयासाठी. 51चं टार्गेट सेट करण्यात आलंय. कव्हरच्या दिशेने पुश करतायत. सिंगल येते. तर आमचे मंडप डेकोरेटरचे अमोल या ठिकाणी आपण प्लीज असाल तर संपर्क साधा जरा व्यासपीठाशी. अमोल जे आमचे सजावटकर आहे, ज्यांनी हे मैदान सजवलंय, हे स्टँड तयार करण्यात आले, जेवणासाठी देखील एक मंडप खूप चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आले आणि हे व्यासपीठ देखील त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आले. तर अमोल यांना विनंती करतोय. अमोल जोगिंदर राऊंड द विकेट बाळासाठी. हा चेंडू चांगला होता, गुडलेंथ वन सरळ निघतोय. हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. दुसरा एकूण धावसंख्या धावफलकावरती 22. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज जोगिंदरने. या ओव्हरमध्ये 2 चेंडू वाईड होते, कॅच देखील सुटली आणि काही मोठे फटके आपण या ओव्हरमध्ये बघितलेले आहेत. 22 धावा झाल्यात. अजूनही 29 करायचे आहेत. 18 चेंडूमध्ये या 29 धावा विजयासाठी हव्यात. मैदानावरती गोळवली 40+B टीमला. एकही विकेट गमावला नाही. दोन्ही ओपनर खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप मोठी करतायत आणि कुठेतरी तो आशीर्वादही मिळाला, नशिबाची साथही मिळालेली आहे. 3 कॅच ड्रॉप झाले. 2 अमितला जीवनदान मिळाले, 1 प्रदीपला जीवनदान मिळालं आणि त्यामुळे दोन्ही फलंदाज आता मैदानावरती खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीने खेळत असताना मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न जरूर ते करतील. 18 बॉल 29. बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा जयवंत पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतात. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 आल्या होत्या. बघूया या ओव्हरमध्ये किती इकॉनॉमिकल बॉलिंग करतायत, पण इथून कुठेतरी आक्रमकता खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण ज्या पद्धतीने आपण बघतायत 29ची गरज आहे. माहिती आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हा चेंडू पायातला ऑन साईडला फिल्डर येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. जोगिंदर माळी आले होते लॉंग ऑन वरनं मिड विकेटला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. पंचांनी अपील त्या ठिकाणी स्वीकारलंय.
फलंदाज बाद होतोय. धावचीच्या रूपाने भोपर टीमला मिळते पहिले यश. प्रदीप उर्फ बाळा बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानावरती मंगेश म्हात्रे उर्फ बाबू मैदानावरती येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय तयार. बॉलिंग मार्कवर जयवंत पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानावरती. मंगेश ऑन साइडला हलक्या हाताने गॅप मोठी आहे. स्क्वेअर लेग वरनं एक फिल्डर फाईन लेग वरनं जात आहेत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुभाष डीप मधून येत आहे. 3 धावा दरम्यान पूर्ण करतायत आणि या 3 धाव्याने धावसंख्या गोळवलीची झाली आहे ती म्हणजे 27 धावा. तर सुभाष खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि भरपूर वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सातत्य त्याने दाखवलेले आहे. थोडासा थ्रो फेकताना प्रॉब्लेम होतो शोल्डर इंजुरी असल्या कारणाने. त्यामुळे त्यांनी थ्रो जो अंडरम पद्धतीने फेकला त्यामुळे त्यांना इनफिल्डमध्ये आणलेले आहे. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा जयवंत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 27 धावा. टार्गेट 51चे अजूनही 24 धावा विजयासाठी हव्यात. 16 चेंडू. चांगला चेंडू होता बॅट अँड पॅटच्या मध्ये. हलक्या हाताने खेळतात. स्वतः गोलंदाज जयवंत गेलेत पण दुसऱ्या धावेचा नकार दिला मंगेशने. एकच धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 28. आता 15 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. सध्या स्थितीमध्ये आपण बघताय सामना थोडासा संत गतीने कुठल्याही प्रकारची आक्रमकता बघायला मिळत नाही. दोन्ही बाजूने आपण बघतायत एकदम काटेकी टक्कर अजूनही सुरू आहे. 15 बॉल 23 ची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा जयवंत. बॅटची एज. चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होतंय. केवळ एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 29 धावा झाल्यात. 4 चेंडू झाल्यात म्हणजे अजूनही आपण बघितलं तर यावरची 2 चेंडू शेष म्हणजे 14 चेंडू शेष आहेत. ऑन साइडला अलंग द ग्राउंड गॅप मध्ये गेलाय. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 31 धावा झाल्यात. आता 20 धावा करायच्या आहेत आणि त्या देखील 13 चेंडू मध्ये. या षटकातील अंतिम चेंडू. 13 चेंडू 20 विजयासाठी. चला वेळ जास्त घेऊ नका. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा जयवंत. या षटकातील अंतिम चेंडू ओव्हर द विकेट अमितसाठी. एक चौकार अमितच्या बॅट मधून आलाय. हो 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 चौकारानंतर आता मात्र येतोय हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतायत 37.
तर ताक रेडी आहे. ताक बघा, आज मेनू मध्ये पाणी हवंय, पाणी घेऊन जा मैदानात. बट पाणी कमी आहे का? साधा पाणी पाहिजे, साधा पाणी घेऊन जा. भरपूर थंड पाणी काही जणांना जमत नाही आणि साधी माणसं नेहमी साधं पाणी पितात. तर साध्या बॉटली घेऊन जा थंड्याच्या सोबत. काही जण थंड पाणी पित नाहीत. सध्या वातावरण आपण बघितलं तर क्लाउडी असतं, गारवा हवेत आहे, थोडीशी थंडी अजूनही आहे. त्यामुळे बरेच जण थंड पाणी पित नाहीत आणि एकदम चिल्ड. ताक तयार आहे. आज जेवणाची उत्तम सोय तर करण्यात आली, त्याचबरोबर ताकही तुमच्यासाठी रेडी आहे. यानंतर आदरणीय तुषार मात्रे यांना विनंती करणं, आपण देखील या. आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. म्हाळसाई चषक 20-25 आयोजक आहेत गावदेवी क्रिकेट संघ कोपर 40+ यांच्या संकल्पनेतून साकारलेला 40+ क्रिकेटचा हा रणसंग्राम, महासंग्राम, हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा. आज दिवस पहिला. 2 दिवसीय स्पर्धा, 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण बघितलेला आहे. आज पहिल्या दिवसामधून पहिली मॅच कंबालपाडा संघाने जिंकली, देवा संघाला त्यांनी पराभूत केला. त्यानंतर जय गणेश नवपाडा संघाने देवीचा पाडला पराभूत केला. त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये बघितलं आपण मोठागाव संघाने 5 धावांनी तो सामना जिंकला. आणि चौथा सामना मैदानावरती आपण बघतोय भोपर 40+ वर्सेस गोळवली 40+ बी मध्ये. टार्गेट 14 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू 14. रिक्वायर्डेड 7 आहे. बॉलिंग मार्कर उमेश पाटील, डावखुरी गोलंदाज. ओव्हर द विकेट येत आहेत. स्टॅकिंगला मंगेश. क्षेत्ररक्षण विस्पारलेलं, फैलावलेलं तुम्ही बघतायत. एक काऊ कॉर्नरला फिल्डर, स्क्वेअर लेगला आहे, एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक, एक डीप पॉइंटला आहे. टॅप करतायत बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू वेगाने निघालाय. क्षेत्ररक्षण लाजवाब डॅने तिथे होते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. केवळ 2 धावा इथून मिळतील. 2 धाव्याने समीकरण बदलेल. 39 धावा झाल्यात आणि आता 12 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. सामना गोळवीसाठी हा सामना सोपा झालाय, पण भोपरला हा सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत करायला लागेल. स्क्वेअर काट, आणखीन एक सुंदर फटका. चेंडूला थांबवलंय पण 2 धावा नाही थांबू शकले आणि या 2 धाव्याने समीकरण आता बदलेलं. तर 10 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. बॉल ड्रॉन इक्वेशन आहे. थोडासा खेळ संयमी जरूर राहिला पण सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. तर बघा, आमच्या 40+ व रेग्युलरची जी कमिटी आहे, जे सदस्य आहेत, समोर या, स्टेजच्या समोर यायचं आहे. 40+ क्रिकेटचे जे सगळे खेळाडू आहेत व रेग्युलरचे सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर या. ही टीम मीटिंग असणार आहे. काहीतरी चर्चा आहे, काहीतरी प्रश्न आहे तुमच्या समोर, नक्कीच ते उपस्थित केले जाते. मॅच आहे का? तर बघा, माहिती अशी मिळते की टेनिस बॉल क्रिकेटतील डॉन ब्रॅडमन म्हणून ज्यांना संबोधलं जातं, लेजंड सर उमेश मांजरेकर या ठिकाणी येत आहेत. ओ कट केला यावेळेस, मात्र हा चौकार येतोय. उमेश मांजरेकर मॅचलेस संघासाठी एक काळ ज्यांनी गाजवला, एक लेजंड क्रिकेटर. 80चं 90चं दशक अक्षरशः ज्याने हलवून ठेवलं, अत्यंत खतरनाक खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिली असे उमेश मांजरेकर यांचं आगमन. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिली कार ज्यांना मिळाली असे उमेश मांजरेकर सर या ठिकाणी येत आहेत. काही वेळातच इक्वेशन 7ची गरज आहे 9 बॉलमध्ये. आणखीन एक धाव इथून ॲड होईल. आता 8 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या आहेत. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, समोर जातोय चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये
हा डॉट बॉल. इक्वेशन आता मात्र आपण बघतायत विजयासाठी हव्यात 5 ची गरज आहे 7 चेंडू मध्ये. अखेरचा चेंडू या षटकातील. उमेश पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मधून हा चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. धावांची झालेले बरोबरी इक्वल झाले. केवळ एका धावेची आवश्यकता विजयासाठी गुळवली 40+B टीमला. पंचवीस वरती अमित खेळतोय. 13 चेंडूचा सामना केलाय आणि काय जबरदस्त इनिंग. जीवनदान 2 मिळाले आणि त्यानंतर मात्र खूप जास्त संयमी झाले, जबाबदारीने खेळले. खंबाळपाडा टीम तयार आहे फिल्डिंग साठी आणि हा विनिंग शॉट सामना जिंकलेला आहे गोळवली 40+B टीमने. अभिनंदन गोळवली, अभिनंदन गोळवलीच्या समर्थकांचा. हार्ड लक बोपर टीम. बॉल जमा करायचा आहे.